प्रिय भाविकांनो, आज्ञाधारकपणा आणि गरिबी हे दोन महत्त्वाचे गुण आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये स्पष्टपणे दिसून येतात. प्रभू येशू ख्रिस्त जन्मापासून तर शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या पित्याशी आज्ञाधारक राहिला, आपल्या आईवडिलांशी आज्ञाधारक राहिला. एवढंच नाही तर या भूतलावरती जगत असताना तो गरिबीचं जीवन जगला आणि त्या पलीकडे जाऊन देखील त्याने या भूतलावरती असताना प्रत्येक न्याय व्यवस्था याची आज्ञा पाळून त्यांचा मान सन्मान करून त्याने जगासमोर आपल्यासमोर एक सुंदर असा कित्ता घालून दिलेला आहे की आपण इतरांची आज्ञा का पाळली पाहिजे. या समाजामध्ये जी रूढी परंपरा आहे त्याचा मान सन्मान करून त्याने मानवतेला महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आणि परत एकदा आजचं शुभवर्तमान आपल्या सर्वांसमोर प्रभू येशू ख्रिस्ताने एक केलेलं सुंदर असं कृत्य आपल्या समोर ठेवत आहे व या कृत्याद्वारे आपल्या सर्वांना आपल्या जवळ असलेल्या न्याय व्यवस्थेवरती विश्वास ठेवून त्याची आज्ञा पाळण्यासाठी पाचारण करत आहे. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त व त्यांच्या शिष्यांना मंदिराचा कर भरण्यासाठी सांगण्यात येते तेव्हा ते कधीच आर्ग्यू करत नाही, तेव्हा ते कधीच त्यांच्या विरुद्ध जात नाही. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः बोलला असता की मी देवाचा पुत्र आहे, मला मंदिराचा कर देणे गरजेचं नाही, मी स्वतः मंदिर आहे, मी स्वतः परमेश्वर आहे. परंतु येथे प्रभू येशू ख्रिस्त नम्र होतो. परमेश्वराचा नम्रपणा आपला प्रभू येशू ख्रिस्तामध्ये दिसून येतो. स्वतः नम्र होतो आणि पेत्राला जाऊन सांगतो की जा समुद्रामध्ये जा आणि जी पहिली मासळी येईल त्याचं तोंड उघड, त्या तोंडामध्ये तुला ते नाणं सापडेल, ते नाणं त्या मंदिराचं कर म्हणून दे. हे कृत्य करून प्रभू येशू ख्रिस्ताने केवळ शिष्यांनाच नव्हे तर आपल्या सर्वांसमोर एक उत्तम असं आज्ञाधारकेचं सुंदर असं उदाहरण आपल्या समोर ठेवलं आहे की आपण आज्ञा का पाळावी व न्याय व्यवस्थेशी आपण विश्वासू कशा प्रकारे राहावं व त्याचा मान सन्मान आपण का करावा. कारण आपण जेव्हा आज्ञा पाळतो, इतरांची मान सन्मान ठेवतो, इतरांची रूढी परंपरा पाळण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा आपण एक मनुष्य म्हणून वाढत असतो. आपलं एक मनुष्य म्हणून चांगली वाढ होत असते व आपल्या वाढीमुळे व इतरांना सन्मान दिल्यामुळे, इतरांची आज्ञा पाळल्यामुळे आपण इतरांना देखील त्या प्रेमामध्ये वाढवण्यासाठी मदत करत असतो. आणि म्हणून परत एकदा आपल्याला आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताची नम्रता पूर्णपणे आपल्याला दिसत आहे. प्रभू येशू ख्रिस्त गरिबी होता, तो नम्रपणाचं जीवन जगला आणि त्या विशेष म्हणजे आज्ञाधारकपणा आपल्याला येथे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पूर्णपणे दिसत आहे. आज देऊळ माता आपल्या समोर सुंदर असं उदाहरण ठेवत आहे, ते म्हणजे संत क्लेअर, फ्रान्सिस्कन संस्थाची संत क्लेअर. ज्याप्रमाणे असिसिक संत फ्रान्सिसने संपूर्ण जगासमोर सुंदर असं उदाहरण ठेवून प्रभू येशू ख्रिस्ताचं जीवन, प्रभू येशू ख्रिस्ताचं उदाहरण आपल्या जीवनामध्ये उतरून त्याने संपूर्ण जगाला एक सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे, संपूर्ण जगाला शांततेचं उदाहरण दिलेलं आहे. त्याचप्रमाणे या फ्रान्सिस्कन संस्थेमध्ये राहून संत क्लेअर, तिला आपण क्लारा असे म्हणतो, संत क्लेअर हिने देखील एक सुंदर असं गरिबीचं जीवन जगून, आज्ञाधारकाचं जीवन जगून, प्रार्थनेचं जीवन जगून, प्रभू येशू ख्रिस्ताच्या पावलावरती पाऊल ठेवून आणि संत फ्रान्सिसच्या शब्दांनी प्रेरित होऊन तिने जणू काही आपल्या सर्वांसमोर एक सुंदर असं उदाहरण ठेवलेलं आहे की आपण परमेश्वराची आज्ञा का पाळावी आणि परमेश्वराची आज्ञा पाळल्यानंतर जीवनामध्ये किती प्रकाश, किती आनंद आपल्या जीवनामध्ये येत असतो, हे आज संत क्लेअर आपल्या समोर एक उदाहरण असं ठेवत आहे. खरोखर संत क्लेअर जी श्रीमंत घराण्यामध्ये जन्मलेली होती, तिच्याजवळ सर्व काही होतं. तिच्या आई वडिलांनी तिच्यासाठी लग्नासाठी एक सुंदर असा तरुण देखील पाहिलेला होता, परंतु संत क्लेअर हिला कुठेतरी परमेश्वर असिसिक संत फ्रान्सिसद्वारे स्पर्श करत होता आणि त्याच्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त तिला या फ्रान्सिस्कन संस्थेमध्ये बोलवतो आणि तिच्याद्वारे सुंदर असं कार्य घडून येतो. आणि संत क्लेअर म्हणजेच संत फ्रान्सिसच्या, असिसिक संत फ्रान्सिसच्या पावलावरती पाऊल ठेवून त्याला नेहमी शेवटपर्यंत साथ देऊन ती आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचं मिशन कार्य पूर्ण करते. आज देऊळ माता तिची आठवण करत आहे, तिचा सण साजरा करत आहे. आज आपण तिचं उदाहरण आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करूया. प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे ती आज्ञाधारक राहिली, प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे तिने गरिबीचं जीवन जगलं, प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे ती जीवनामध्ये नम्र बनली आणि नेहमी ती
प्रार्थनामय जीवन जगली, तिच्याप्रमाणे नम्रतेचं, प्रार्थनेचं, आज्ञाधारकाचं जीवन जगण्यासाठी आज परमेश्वराने आपल्या सर्वांना कृपा व शक्ती द्यावी म्हणून आपण प्रार्थना करूया. आमेन.